एव्हरीवन, आय एम सुशांत. वेलकम टू अनदर एपिसोड ऑफ चेसिंग ड्रीम्स. आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत मिस्टर गौरव जोशी. गौरव एक प्रोफेशनल फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर आहेत. सो चला त्यांच्याशी भेटूया. Gaurav, thank you so much for joining us. Hello, hi Sushant. Thanks for inviting me in InfoNews. So Gaurav, first तुम्हाला तुझ्याबद्दल सांग, लाईक तुझ्या प्रोफेशनबद्दल सांग. मी फुल टाईम फोटोग्राफर म्हणून काम करते सध्या. ओके. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी इज माय प्रोफेशन. ओके. माझ्या कंपनीचं नाव आहे किस्सागो. ओके. तर त्याच्या अंडर आम्ही वेडिंग्स आणि प्री वेडिंग्स करतो. ओके. आणि सायमल्टेनियसली मी कमर्शियल वर्कसुद्धा करतो. नाईस. सो गौरव, मला सांग, एक प्रोफेशनल फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर कोण असतं? एक प्रोफेशनल फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर कोण असतं हा तुझा प्रश्न आहे. तर एक प्रोफेशनल फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर तो असतो की जो तुमचे जे काही लाईफमध्ये होणारे मुवमेंट्स असतील किंवा तुमच्या हॅपनिंग गोष्टी असतील तर त्या गोष्टी शूट करणं हे प्रोफेशनल फोटोग्राफरचं किंवा व्हिडिओग्राफरचं काम असतं की तुमचे त्या मेमरीज सेव्ह करून ठेवणं फोटोज आणि व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये. ओके, हे आमचं काम असतं. ओके, नाईस. सो एखाद्याला जर समज प्रोफेशनल फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर व्हायचं असेल तर तो त्याची सुरुवात कशी करू शकतो? प्रोफेशनल फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर जर व्हायचं असेल तर त्याची सुरुवात तो अगदी बेसिकपासून फोनमध्ये फोटोज काढण्यापासून चालू करू शकतो. कसं आहे, आता मोस्ट ऑफ आवर व्ह्युअर्स जे आहेत ते शाळेचे स्टुडंट्स आहेत. अच्छा. ओके. सो त्यांना जेव्हा करिअर चूज करायचं असते, फर्स्ट ऑफ ऑल त्यांच्या डोक्यात येतं की त्यांच्याकडे ते स्किल्स आहेत का नाहीत त्या फील्ड रिलेटेड. सो एक प्रोफेशनल फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर होण्यासाठी कोणत्या टाईपचे स्किल्स गरजेचे असतात? राईट फ्रॉम फंडामेंटल स्किल्स टू टेक्निकल स्किल्स. तर बेसिक फंडामेंटल स्किल्स आहेत की त्यांनी त्यांचं आर्टिस्टिक व्हिजन डेव्हलप केलं पाहिजे. लाईट फोटोग्राफी म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं. तर फोटो म्हणजे लाईट आणि ग्राफी म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. तर लाईटचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं केलं पाहिजे इज ऑल अबाउट फोटोग्राफी. तर त्या लोकांनी हे शिकलं पाहिजे पहिल्यांदा की लाईट कसा येतोय, तो कसा पडतोय आणि आपण त्याचा यूज करून कसे छान फोटोज काढू शकतो. आणि हे झालं बेसिक फंडामेंटल स्किल्स. आणि टॉकिंग अबाउट टेक्निकल तर त्याच्यातल्या फोटोग्राफीचा ज्या टेक्निकल भाग असतो की शटर स्पीड असेल, ISO असेल किंवा एक्सपोजर ट्रायंगल जे काही म्हणतात, तर ह्या गोष्टी थोडंसं त्यांनी बेसिक शिकलं. जसं आपण मॅथ्स शिकतो स्कूलमध्ये 2+2 किंवा पहिल्यांदा अल्फाबेट शिकतो, मग त्याचं वर्ड शिकतो, मग सेंटेन्स बनवतो. बेसिक फोटोग्राफीचं पण तसंच असतं. लाईटचे मेजर करायचं, लाईट कॉम्पन्सेट करायसाठी, कमी किंवा जास्त करायसाठी वेगवेगळे 2-3 पॅरामीटर्स असतात. की जे पॅरामीटर्सचं नॉलेज आपण घेतलं तर ते पॅरामीटर्स आपण यूज करून आपल्याला ज्या प्रकारचे फोटोज काढायचे ते आपण तिथे यूज करू शकतो. ओके. लाईक आता हे व्हिडिओ शूट करायचे ते आमचं जे माझं आणि गौरवचं जेव्हा डिस्कशन चाललेलं, आम्ही ह्याच्याबद्दल बोललो, टेक्नॉलॉजीबद्दल बोललो की हल्लीचे स्मार्टफोन्स कसे खूप हाय क्वालिटीचे असतात. लाईक नॉट ऑन पार विथ द प्रोफेशनल कॅमेराज बट हँडी असतात, त्याचे प्रोज अँड कॉन्स वेगळे असतात. आणि जसं तू टेक्निकल स्किल्सबद्दल बोलला, आपल्या फोनमध्ये तो मॅन्युअल मोड किंवा प्रो मोड असतो, आपण सगळ्यांनी बघितलेला असतो, चेष्टा मस्करी सुद्धा केलेली असते. बट तू म्हणतोस की ते शिकलं पण तर मग आपण त्या कॅमेराचं मोस्ट फुल पोटेन्शियल एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. बरोबर. सो लाईक इवन वाईल फोटोग्राफिंग विथ युअर फोन, लोक त्यांच्या डेली लाईफमध्ये एक ठराविक सेट ऑफ एक्सरसाइज किंवा अशा काहीतरी गोष्टी आहेत का जे एव्हरी डे लेट्स से 20 मिनिट्स प्रॅक्टिस करून ते त्यांचे फोटोग्राफिक स्किल्स इम्प्रूव्ह करू शकतात? हो, नक्कीच. बरेचसे फोटोग्राफीमध्ये वेगवेगळे जॉनर्स आहेत. ओके. तर त्याच्यामध्ये इझिएस्ट वे आणि तुम्हाला रोज समोर दिसणारे आहेत ह्युमन्स. तर तुम्ही ह्युमन्सचे फोटोज काढू शकता, त्यांचे वेगवेगळे इमोशन्स, एक्सप्रेशन्स कॅप्चर करू शकता. टॉकिंग अबाउट फोन फोटोग्राफी, तर तुम्ही फोनमध्येच ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शूट करू शकता. आणि असे बरेच सारे जॉनर्स आहेत, जसं की नेचरमध्ये मॅक्रो फोटोग्राफी येतं, लँडस्केप्स येतं, बर्ड्स येतं, किंवा मग तुमचं फ्लॉवर्स वगैरे जे असतात मॅक्रो फोटोग्राफीच्या अंडरच ते पण करू शकतात. तर हे प्रॅक्टिस करत गेलं वेगवेगळे जॉनर्स तर होऊ शकतं. ते सोडून अजून एक भाग असतो त्याच्यातला, तो म्हणजे कमर्शियल वर्क. ओके. की ज्याच्यामध्ये ॲडव्हर्टिजमेंटसाठी फोटोज काढले जातात किंवा व्हिडिओज बनवले जातात. की जे तुम्ही बघता सोशल मीडियावरती, आपण बघतो काहीतरी एखादी गोष्ट असते, मग ती स्पॉन्सर्ड ॲड येते आणि आपण तिकडून जातो फ्लिपकार्ट, अमेझॉन किंवा मिंत्रावरतून की आपण जे पण प्रॉडक्ट बाय करतो तर त्या प्रॉडक्टचे फोटोज जे काढले जातात ते कमर्शियलच्या अंडर येतं. किंवा आपण हे पण म्हणू शकतो, आपण रोज काहीतरी ऑनलाईन फूड ऑर्डर करत असतो, तर स्विगी, झोमॅटोवरतून आपण जे काही ऑर्डर करतो त्याच्यासाठी जे काही फोटोज काढलेले असतात त्या रेस्टॉरंट मधले, ते फूड
पण कमर्शियलच्या अंडरच येतं. अच्छा, नाईस नाईस. सो तुम्हाला एक प्रोफेशनल फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर होण्यासाठी कोणी इन्स्पायर केलं? मला मी त्यांना मेंटॉर म्हणेन. ओके. तर अनिल वेल्हाड म्हणून कोल्हापूरमधले एक सिनियर फोटोग्राफर आहेत की जे आधी प्रेसमध्ये काम करायचे, आता ते त्यांचं फुल टाईम स्टुडिओ आणि त्यांना जे आवडतं लँडस्केप्स आणि हे करतात. आणि वेडिंग्समध्ये आशिष लंगडे म्हणून आहेत, तर त्यांनी मला इन्स्पायर केलं फोटोग्राफी करण्यासाठी. त्याच्यानंतर मी हे दोघं माझ्यासाठी इन्स्पिरेशन होते किंवा एक ड्रायव्हिंग फोर्स होता, मोटिवेशन होतं की त्यांच्याकडे किंवा त्यांचं केलेलं वर्क बघून मला वाटलं की इवन आय शुड ट्राय दिस. सो त्यांच्याशी तुमची भेट कधी झाली पहिल्यांदा, म्हणजे विजिट कशी झाली? बॅक इन 2010 मी अनिल वेल्हाळ सरांना पहिल्यांदा भेटलो आणि त्यांच्यासोबत माझं थोडंफार डिस्कशन झालं. मी त्यांच्याकडे बेसिकली माझी भेट झाली होती ॲस्ट्रॉलॉजीशी रिलेटेड, म्हणजे त्यांच्याकडे ते स्वतः त्यांनी टेलिस्कोप्स आणि बायनॉक्युलर्स बनवलेले आहेत, तर त्याच्यातून एक इक्लिप्स होतं, सोलार इक्लिप्स बघायसाठी म्हणून मी गेलो होतो. तर त्यावेळेस ते बघितलं आणि त्याच्यानंतर माझी त्यांची ओळख झाली. मग त्यांनी मला बरेच वेगवेगळे फोटोग्राफीचे जे बेसिक गोष्टी असतात ते त्यांनी शिकवल्या मला. आणि त्याच्यानंतर मी आता जे सांगितलं की आशिष लंगडे म्हणून आहेत, तर त्यांच्यासोबत मी बरेच फिरलो. लँडस्केप फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी किंवा वेडिंग्स पण मी त्यांच्याकडून आत्मसात केलं हे स्किल. ओके. सो तुमची आत्तापर्यंतची जर्नी कशी होती? लाईक ॲज यू आर सेइंग, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही कोणत्या वर्षी सुरुवात केली या प्रोफेशनमध्ये, प्रोफेशनली काम करायचं? प्रोफेशनली मी 2018 मध्ये चालू केलं. ओके. आणि मी 2010-11 पासून, म्हणजे जेव्हा माझं स्कूल चालू होतं त्यावेळेसच मी ह्याच्यामध्ये, मला हॉबी होती, मी करत होतो बऱ्याच गोष्टी, शूट असं ते चालू होतं तेव्हापासून. आणि त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं. ते चालू असताना मी एकदा एक वर्ष इयर डाऊन होतो, तर त्यावेळेला मी फुल टाईम फोटोग्राफीचा कोर्स करायसाठी पुण्याला गेलो होतो. तर मी पुण्यात फर्ग्युसनमध्ये प्रोफेशनल फोटोग्राफीचा कोर्स केलेला आहे. ओके. तिकडे मी सगळ्या टेक्निकल गोष्टी, आर्टिस्टिक गोष्टी, व्हिजन कसं डेव्हलप करायचं, ते फोटोज कसे पोस्ट प्रोसेसिंग म्हणजे एडिटिंग कसे काय करायचे, ह्या सगळ्या गोष्टी शिकलो मी. त्याच्यानंतर माझं इंजिनिअरिंगचं हे पूर्ण झालं आणि मग मी फुल टाईम प्रोफेशनली फोटोग्राफीमध्ये उतरलो. ओके ना. आता आपण जसं त्या कोर्सेसबद्दल, तुमच्या त्या फोटोग्राफीच्या कोर्सबद्दल बोलतोय. सो लेट्स से की आमचा एखादा व्ह्युअर स्कूलचा स्टुडंट असेल, आफ्टर कम्प्लिटिंग हिज ऑर हर स्कूल, त्याला ॲज अ करिअर अप्रोच करण्यासाठी ते कसं शिक्षण घेऊ शकतात, स्टडी करू शकतात फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी फील्डमध्ये? लाईक त्यांना 10वी नंतर काय करायला हवं? तर 10+2 तुम्ही 10वी झाल्यानंतर 2 वर्ष सायन्स, कॉमर्स, आर्ट्स तुम्हाला जे पण काही आवडते ह्याच्यामध्ये तुम्ही 12th करू शकता. ओके. 12th पर्यंत तरी गोष्टी मॅन्डेटरी आहेत. त्याच्यानंतर डिग्री कोर्सेस आहेत की 3 वर्षाचे फोटोग्राफीचे कोर्सेस आहेत. ओके. किंवा 1 वर्षाचे इंटिग्रेटेड कोर्सेस पण आहेत की जे तुम्ही 1 वर्षात गोष्टी तुम्हाला स्पेसिफिक काहीतरी एका छोट्या फोटोग्राफीच्या सेगमेंटमध्ये शिकायचं आहे, तर तेवढ्यापुरते पण स्पेसिफिक फोटोग्राफीचे कोर्सेस आहेत, तर ते करू शकता. पण 10+2 मला वाटतं की मॅन्डेटरी 12th तरी करणं कुठल्याही फील्डमध्ये, इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट फील्ड यू लाईक टू डू, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स काही पण तुम्ही करू शकता. ओके. त्यानंतर आपल्या देशामध्ये असे तुमच्या ओळखीमध्ये असे कोणते रिनाऊंड कॉलेजेस वगैरे आहेत का जे तुम्ही स्टुडंट्सना सजेस्ट कराल की ते टार्गेट करण्यासाठी? तर महाराष्ट्रात जर तुम्ही विचारलं तर पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये चांगले कॉलेजेस आहेत. ओके. पुण्यात फर्ग्युसन आहे, भारती विद्यापीठ आहे, MIT आहे, सिम्बायसिस आहे, हे पुण्यातले 4 इन्स्टिट्यूट्स आहेत. ओके. मुंबईमध्ये विस्लिंग वुड्स म्हणून खूप छान अकॅडमी आहे. ओके. त्याच्यानंतर गोवामध्ये वन स्कूल म्हणून एक चांगलं अकॅडमी आहे की जिकडे फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी छान शिकवलं जातं. तर हे आपल्या इथले आहेत. बेंगलोरमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, दिल्ली स्कूल ऑफ फोटोग्राफी, बेंगलोर स्कूल ऑफ आर्ट्स. तर असे बरेच इन्स्टिट्यूट्स आहेत इंडियामध्ये आणि तिथे छान तुम्ही टेक्निकल नॉलेज आणि बाकीच्या आपल्या सोबतचे जे काही फोटोग्राफर्स असतात त्यांच्यासोबत आपण ग्रो होऊ शकतो, छान शिकू शकतो गोष्टी. प्लस आता ह्या डिग्रीच्या व्यतिरिक्त लेट्स से एखादा व्यक्ती अजून स्कूलमध्ये आहे, तर त्यासाठी ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल असतात का जे मुलं साईड बाय साईड त्यांच्या फ्री टाईममध्ये ते एक्सप्लोर करू शकतात किंवा स्वतःला शिकू शकतात? हो, ऑनलाईन कोर्सेस पण अवेलेबल असतात. ओके. तर आजकाल बरेचसे स्किलशेअर सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथून आपण स्किल बेस्ड जे काही गोष्टी आहेत त्या आपण तिकडून शिकू शकतो. किंवा यूट्यूबवरती पण बरेच वेगळे चॅनल्स असतात. ओके. तर त्याच्यामधून पण तुम्ही फोटोग्राफी शिकू शकता की बेसिक गोष्टी, कंपोजिशन काय असतं किंवा तुमचं एक्सपोजर ट्रायंगल काय असतो, फोटोज काढताना तुम्ही कसे फोटोज काढले पाहिजेत, लाईट कसा स्टडी करा पाहिजे, त्याच्यातले टाइप्स काय असतात हे तुम्ही युट्यूबवरतून पण लाईक आता आजच्या टाइममध्ये इंटरनेट तर खूप मोठं बूम सारखं पण झालं आपल्या
ह्युमन सोसायटीसाठी. तर त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं आहे की असे ऑनलाईन फ्री कोर्सेस किंवा टूल्स इझिली अवेलेबल असतील जे स्टुडंट्सना अर्ली स्टेजमध्ये या टेक्निकॅलिटीज एक्सप्लेन करू शकतात. हो, टेक्नॉलॉजी किती डेव्हलप झाली आहे ते पण मी सांगतो की मी पहिल्यांदा पॉइंट अँड शूट किंवा ब्रिज कॅमेरामध्ये शूट करायचो. आता तेच म्हणजे त्याला लेन्स चेंज करता यायची नाही असे कॅमेरा असायचे तेव्हा. त्याला थोडंसं झूम असायचं आणि त्याच्यात शूट करायचो मी जेव्हा चालू केलं. आणि त्याच्यानंतर हळूहळू आत्ता 2023 मध्ये असे कॅमेरेज आहेत मिररलेस कॅमेरा किंवा बरेच खूप ॲडव्हान्स. मग त्यानंतर DSLR आले. त्याच्यानंतर आता मिररलेस कॅमेरे झाले की ज्याच्यात लेन्स चेंज करू शकतो आपण आणि खूप छोटे एकदम वाईड मधली वाईड लेन्स आणि एकदम लांबपर्यंत झूम होणाऱ्या लेन्सेस आहेत. तर हे झालं टेक्नॉलॉजीचं. आणि फोटोग्राफीचं इम्पॉर्टन्स जर म्हणाल तर तेव्हापेक्षा आत्ता बऱ्याच गोष्टीसाठी फोटोज काढले जातात. इम्पॉर्टन्स खूप वाढलेला आहे त्याचा. आणि त्यावेळेस मेमरीज म्हणून फोटोज काढले जायचे. आता पण मेमरीज म्हणून फोटोज काढले जातात. पण ते सोडून लोक हॉबी म्हणून किंवा पॅशन म्हणून ट्रॅव्हल करताना किंवा त्यांनी एखादी गोष्ट जर बघितली आहे काहीतरी केली आहे तर त्या शूट करण्यासाठी पण फोटोज व्हिडिओज केले जातात लोकांच्याकडून. सो जशी आपली चर्चा चाललेली तुम्ही त्यात जॉनर्सबद्दल सांगितला तर लोकांनाही आधी असं वाटायचं की फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी रिलेटेड म्हणजे तर वेडिंग ओकेजन्स किंवा ते करणं. बट जस्ट लाईक इंजिनिअरिंग जिथं IT केमिकल मेकॅनिकल प्रोडक्शन वेगवेगळे टाईप्स असतात. सो प्रोफेशनलीच फोटोग्राफीमध्ये पण असे वेगवेगळे जॉनर्स एक्सप्लोर केले जातात. म्हणजे प्रत्येकाची स्पेशालिटी असते त्याच्यामध्ये. बरोबर. ओके. सो फोटोग्राफी स्टार्ट करण्यासाठी जे मला माझे स्टुडंट्स किंवा लोक मला विचारतात मी लोकांना ऑब्झर्व करतो मुलं पालकांकडनं डायरेक्ट DSLR कॅमेरासाठी हट्ट करतात की नाही मला फोटोग्राफी शिकायचं आहे त्यासाठी मला DSLRच हवं. सो त्या सिच्युएशनमध्ये एखादा पॅरेंट काय करू शकतो म्हणजे लाईक काय बरोबर राहील. हॅव्हिंग अ गुड कॅमेरा इज अ डिफरंट थिंग बट ॲज यू सेड की कॅमेरा चांगला असण्यापेक्षा त्या यूज करणाऱ्याच्या स्किलवरती ते डिपेंड असतं. बरोबर. सो मुलं स्टार्ट करत असताना बेसिक कोणता गॅजेट अप्रोच करावं बिकॉज बेसिकली कॅमेरा तर हवा आपल्याला फोटोग्राफी शूट करण्यासाठी. सो बेसिक रिक्वायरमेंट काय असते? बेसिक रिक्वायरमेंट काही मला ॲज सच वाटत नाही. तुमच्या घरात पॅरेंट्सचा किंवा तुमच्याकडे जर त्या स्टुडंट्सकडे त्यांचा स्वतःचा सेलफोन असेल तर तो मोबाईल फोन इज सफिशियंट. फोटोग्राफीमध्ये पण बऱ्याच गोष्टी असतात पण तुम्हाला स्टार्ट करायसाठी इट इज नॉट नेसेसरी की तुमच्याकडे खूप मोठा कॅमेरा पाहिजे किंवा DSLR पाहिजे. तुम्ही फोनमधून चालू करू शकता आणि मग हळूहळू स्केलअप करत करत तुमचं स्किल आणि गॅजेट दोन्ही पण तुम्ही स्केलअप करत करत हळूहळू इन्क्रीज करू शकता. बिकॉज हल्लीचे स्मार्टफोन्स तुम्ही बघितला ऑन अँड ॲव्हरेज स्मार्टफोनमध्ये बेसिक 5 to 10 मेगापिक्सलचे कॅमेराज असतात. 12 मेगापिक्सलचे कॅमेराज. सो ह्यात सुद्धा मिथ असतं जे लोक पर्सनल चॉईसेस घेत असतात फोनच्या. आपण जरा हे टेक्निकल टर्म्सवर बोलू इथं टेक्निकल गोष्टीसाठी. तर फोन विकत घेत असताना ते म्हणतात नाही 108 मेगापिक्सलचा कॅमेरा म्हणजे तो फोन कॅमेरा चांगलाच असणार. बट तरी आपण जेव्हा फोटो क्लिक करतो ते इतकं काही खास नसतं. ऑन दी अदर हँड जे असे प्रीमियम फोन्स असतात ब्रँडेड फोन्स असतात आयफोन OnePlus सॅमसंग वगैरेचे त्यांचे फोनचे कॅमेरे लाईक 16 मेगापिक्सल और 24 मेगापिक्सल असे असतात. येट त्यांची फोटो क्वालिटी प्रीमियम खूप चांगली असते. हे कशामुळे असतं जरा तुम्ही सांगाल का? तर बेसिकली कॅमेरा आणि फोन ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. फोनचा पर्पज इज टू कॉल समवन. कॅमेराचा पर्पज इज टू क्लिक गुड पिक्चर्स. तर ह्याच्यातला जो मेन पर्पज आहे तो दोन्हीचा वेगळा वेगळा आहे. आणि फोनचे जे कॅमेरा असतात की जिथे सांगतात ते की हा 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे मोबाईल फोनमध्ये किंवा 105 मेगापिक्सेल्सचा हे आहे. तर मेगापिक्सेल्स तर एक पॅरामीटर झालं मेजर करायचं. ते सोडून सेन्सर असतो एक कॅमेराच्या मागे जिथून आपण शूट करतो ते मेगापिक्सेलचं ते हे झालं विंडो झाली ओपन. पण त्याच्या मागे लाईट ज्याच्यावरती आपण ते कॅप्चर करतोय तो असतो सेन्सर. जर तुम्ही प्रोफेशनल कॅमेराज बघितले तर ते साधारण 20 ते 40 मेगापिक्सेलच्या मध्ये असतात सगळे. फोनचे त्याच्यापेक्षा जास्ती असतात पण तरी पण तेवढी छान क्वालिटी नाही देत ॲज कम्पेअर्ड टू कॅमेरा. तर हे का होते हे तुमचा मेन प्रश्न आहे. तर सेन्सर जो असतो फोन म्हणजे कॅमेराच्या मागे जो सेन्सर असतो तो सेन्सर फोनच्या जो बसवलेला असतो तो छोटा असतो. फोनच्या मागचा सेन्सरचा साईज छोटा असल्यामुळे त्याचे फोटोज तेवढे जास्ती छान नसतात जेवढे जास्त तुमचे DSLRचे येतात कारण की DSLRचा सेन्सरचा साईज मोठा असतो. नाईस. सो फोटोग्राफी ॲज अ फील्ड बघितलं तर आपल्या डेली लाईफमधले किंवा व्हिडिओग्राफी पण डेली लाईफमधले सगळे सुंदर मोमेंट्स कॅप्चर करणं
स्पेशल ओकेजन्स कॅप्चर करणं आणि हल्ली ते आपल्याला सोशल मीडियामध्ये सगळीकडे शेअर पण करता येतं. बट तुमच्या एक्सपिरियन्सप्रमाणे किंवा तुमच्या नॉलेजप्रमाणे ह्या फील्डचं दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय सिग्निफिकन्स असतं, लाईक का प्रत्येकानं जरा तरी माहिती असावं या फील्डबद्दल? जसं आपण म्हणतो की आपल्याला जर आपली गाडी पंक्चर झाली तर ते टायर तरी बदलता यायला पाहिजे, तसं फोटोग्राफी मला वाटतं की खूप सारे मुवमेंट्स होत असतात, मेमरीज होत असतात. आता समज मी कुठेतरी पन्हाळ्याला जाऊन आलो आणि मी तिथे किती छान वातावरण होतं, पाऊस पण पडत होता आणि सायमल्टेनियसली धुकं पण होतं. हे जर मला तुला सांगायचंय तर मी सांगेन तुला, पण ते तुला कसं होतं हे डोळ्याला व्हिज्युअलाइज करायसाठी तिथले फोटोज किंवा व्हिडिओज बनवणं गरजेचं आहे. तसं प्रत्येकाच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी, मुवमेंट्स तुमच्या जे काही लाईफमध्ये होत आहेत त्या मेमरीज कॅप्चर करून त्या सेव्ह करण्यासाठी, प्रिझर्व करण्यासाठी की आफ्टर 10 years तुम्ही तेच परत बघू शकताय, तर त्याच्यासाठी फोटोग्राफी किंवा मुवमेंट रिलीव्ह करण्यासाठी, मुवमेंट हे करण्यासाठी, तर त्या गोष्टी तेवढा सिग्निफिकन्स त्याचा मला वाटतं की गरजेचा आहे. ओके. ह्या फील्डमधनं पण कशा टाईपची लाईफस्टाईल एक्सपेक्ट करू शकतो, लाईक पुढे जाऊन अर्निंग कसं असतं, मग मुलांना कोणत्या फेजसाठी स्ट्रगल करावं लागतं, कसं म्हणजे काय परिस्थिती आहे आजच्या मार्केटमध्ये या टाईममध्ये? इनिशियल डेजमध्ये स्ट्रगल तर सगळ्यांनाच आहे. कुठलंही फील्ड असलं तरी थोडे दिवस सेट होण्यापुरते किंवा स्ट्रगल करण्यासाठी हे असतातच. तुम्ही एकदा सेट झाला की मग तुम्हाला माहीत असतं की आपला एरिया काय आहे, की आपण कुठंपर्यंत काय करू शकतो आणि मग त्या फील्डमध्ये त्या ह्याच्यात आपण स्कोपमध्ये चांगलं काम करू शकतो. आणि जर तू फायनान्सेसबद्दल विचारतेस मला सुशांत, तर तुम्ही जेवढं जास्ती स्किल डेव्हलप करताय आणि तुम्ही जास्ती जेवढं काम करताय त्याच्यावरती तुमचा सोर्स ऑफ इन्कम डिपेंड करतो. ओके. सो ह्याच्यामध्ये हे मिथ किंवा हा सुद्धा डाऊट असतो की नाही आपण शिकताना तर ठीक आहे बेसिकपासून चालू केलं, बट जेव्हा आपण प्रोफेशनली उतरत असतो आपल्याला हेवी इन्व्हेस्टमेंट करावं लागते. सो तसं काही असतं का, लाईक प्रोफेशनली चालू करत असताना आपल्याला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजे ह्याच्यासाठी, किंवा आपण नाही जसं जसं ग्रो होऊ तसं सुद्धा आपण स्वतःला अपग्रेड करू शकतो? हो, हेवी इन्व्हेस्टमेंटची काही गरज नाही आहे. मी माझं स्वतःचंच एक्झाम्पल देऊन सांगेन की मी जेव्हा फुल टाईम प्रोफेशनली फोटोग्राफी केलं तेव्हा माझ्याकडे फक्त एक कॅमेरा आणि एक लेन्स होती. त्याच्यापासून मी हळूहळू शिकत, गोष्टी नवीन एक्सप्लोअर करत, शूट्स करत, हळूहळू पैसे, सोर्स ऑफ इन्कम जनरेट करत मग मी गोष्टी ग्रो केल्यात आणि मग हे आहे. त्यामुळे इनिशियलला थोडीशी इन्व्हेस्टमेंट पाहिजे, पण खूप जास्त हेवी इन्व्हेस्टमेंट पाहिजे असं जे काही मिथ आहे, किंवा खूप छान कॅमेरा गिअर पाहिजे किंवा लेन्सेस खूप छान पाहिजे तरच मी चांगलं करू शकतोय, हे जे काही मिथ आहे हे चुकीचं आहे. म्हणजे हे मिथ आहे, कारण की तसं काही नसतं. जर इफ यू आर अ गुड फोटोग्राफर, जर तुमच्याकडे स्किल छान आहे आणि तुमच्याकडे जर ते तुमचं सेल करण्यासाठी तुमच्याकडं सेलिंगचं आर्ट आहे, तर तुम्ही नक्कीच चांगला सोर्स ऑफ इन्कम जनरेट करू शकता. सो आता आपण बिगिनरसाठी तर बोललो, जर असं ॲमेचर लोकांबद्दल बोलले की ज्यांनी ऑलरेडी फोटोग्राफी चालू केले, 1-2 वर्ष झाल्यात, अँड ॲज यू सेड की लाईक आजच्या टाईममध्ये त्यांना पोर्टफोलिओ प्रेझेंट करायला सोशल मीडियाचं वगैरे असतंच ऑप्शन, बट ते इंटरनेटला स्वतःला ग्रो करण्यासाठी ते कसं वापरू शकतात? लाईक असे ठराविक मिस्टेक्स असतील किंवा काय तुम्ही सजेस्ट कराल जे यंग ॲस्पिरंट्स असतील तुम्ही, की बाबा या फील्डमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी त्यांनी काय करावं? त्यांनी, मला तरी वाटतं की जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत राहणं हे आहे. कन्सिस्टन्सी इज की टू सक्सेस. त्यांनी कन्सिस्टंट जे काही करत आहेत त्याच्यामध्ये काम करत राहिलं पाहिजे, फोटोग्राफी प्रॅक्टिस करत राहिली पाहिजे, स्किल डेव्हलप करत राहिलं पाहिजे, तर तुमचं छान सक्सेस होणार आहे पुढे जाऊन. तू विचारलं होतंस की फोनचा कॅमेरा जास्ती छान की कॅमेरा मोबाईलचा जास्ती चांगला आहे की DSLRचा? तर मोबाईलचा कॅमेरा आणि DSLR कॅमेरा ह्याच्यामध्ये फरक काय आहे, तर तो सेन्सरचा साईज छोटा असतो आणि मोठा असतो, त्याच्यामुळे तुमचे फोटोच्या क्वालिटीमध्ये फरक पडतो. पण फोटोच्या फक्त पिक्चर क्वालिटीमध्ये मी म्हणतोय फरक पडतो, पण जे आर्ट असतं किंवा जे ते एक व्हिजन असतं फोटोज आपण दाखवण्याचं जे हे असतं आपल्याला, ते तर त्या माणसाच्या व्हिजनवरती आणि स्किलवरती असतं. समज मी तुला सांगितलं की एक पेन पेपर दिला तुला, मी एक पार्करचा पेन दिला 1000 रुपयाचा आणि पेपर दिलाय आणि त्याच्यावरती तुला सांगितलं की ह्याच्यावरती तू 4 लाईन्स लिहायच्या आहेत, तर तुझं अक्षर जे आहे ते तुझं तसंच, तुझं जे अक्षर आहे ते तसंच येणार आहे. आणि तुला यूज अँड थ्रोचा साधा 3 रुपयाचा पेन दिला तरी पण तुला त्यात 4 लाईन सेम लिहायला सांगितलं तरी तुझं अक्षर तर तसंच येणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी लिटरल कंपॅरिझन करतोय की DSLR
आणि हे फोनचं हे, तर तुमचं स्किल जर छान असेल, व्हिजन जर छान असेल, तर त्याच्यातून तुम्हाला जे काही दिसणारं आउटपुट आहे हे साधारण सिमिलर दिसणार आहे. मी फक्त त्या आउटपुट बद्दल बोलते, पिक्चरच्या क्वालिटी बद्दल बोलत नाहीये मी. सो गौरव, आता इतकं छान तू सांगितलंस या सगळ्या फील्डबद्दल, इतक्या डेप्थमध्ये आपल्याला नॉलेज दिलास. माझा एक शेवटचा तुला असा प्रश्न असेल की ह्या फील्डचं आपण फ्युचर कसं एक्सपेक्ट करू शकतो? फ्युचर तर मला वाटतं की आजकाल सगळ्या गोष्टी डिजिटल होत चालल्यात, तर नक्कीच फ्युचरमध्ये फोटोग्राफीसाठी खूप इट विल प्ले अ व्हायटल रोल, की फोटोग्राफीशिवाय काही होणार नाहीये. कदाचित फोटोग्राफी विल टर्न इन टू AI. आता जे काय सगळं ग्राफिकल आहे, की तुम्ही CGI म्हणतात त्याला, कम्प्युटराइज्ड ग्राफिकल इमेज, तर फोटोग्राफी विल टर्न इन टू दॅट थिंग. पण ह्याचं इम्पॉर्टन्स तर राहणार आहे आणि फ्युचर नक्कीच ह्याच्या फोटोग्राफीमध्ये आहे. काही ना काही गोष्टी आता सगळ्या गोष्टी डिजिटल होत चालल्यात, तर ह्याच्यात नक्कीच फ्युचर छान आहे. सो यू मीन टू से की ह्याचा डिमांड एक्सपोनेन्शियली खूप वाढत चालला आहे? डिमांड एक्सपोनेन्शियली वाढणार आहे. नाईस. सो थँक्यू सो मच गौरव, आज तुमच्याशी बोलून आम्हाला खूप भारी वाटलं, खूप काही शिकायला भेटलं आम्हाला तुमच्यापासून. मला पण खूप काही नवीन गोष्टी कळाल्या इन्फोम्यूज कडून. ओके, थँक्यू सो मच गाईज. सो गाईज, सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. एखादी नवीन फील्ड एक्सप्लोअर करत असताना, नवीन काहीतरी शिकत असताना तुम्हाला या फील्ड रिलेटेड काही डाऊट असतील, प्रश्न असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. असे काही अजून एपिसोड्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा. सो भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग, कीप एक्सप्लोरिंग. बाय.